हॅलो, नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचे नाव आहे सोनाली भुसारी आणि हा माझ्या यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हा मी खूप चांगल्या टॉपिकवर बनवते. तर चला मग जास्त बडबड न करता मी सगळ्यात आधी माझे सबस्क्रायबर जेवढे पण 18K सबस्क्रायबर आहे त्यांना मनापासून थँक्यू सो मच की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलं त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की इंस्टाग्रामवर माझे जेवढे पण फॉलोअर्स आहे जे मला इथे पण फॉलो करतात त्यांना पण मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्यावर एवढा ट्रस्ट केलाय, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत आणि तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यासाठी मनापासून थँक्यू सो मच. तर मग माझं इंस्टाग्रामवर विचारला जाणारा सगळ्यात जास्त 2-4 प्रश्न आहेत, तर त्याचं उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते ना, तर त्याच्याकडे आपण वळूयात. तर मग इन्स्टावरचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की 3 महिन्यात तू 60,000 फॉलोवर कसे कमवले? तर हो, मी तीनच महिन्यात 60,000 फॉलोवर आहे माझे. तर बघ, 60,000 फॉलोवर मी नाही कमवले, त्या फॉलोवर्सना माझे व्हिडिओ आवडले आणि मी तो कंटेंट माझा तसा निवडला. कारण की मी 1-1.5 वर्षापासून रिसर्च करत होते या सगळ्या गोष्टीवर की मला हे फील्डमध्ये यायचंय, मला हे चालू करायचंय. तर एक्झॅक्टली मी काय करू? तर सुरुवातीला काय झालं, मी डेली व्लॉग पण बनवले काही दिवस. 1-2 महिने मी काहीतरी 10-15 डेली व्लॉग टाकले आणि त्याच्या आधी मी थोडेफार ऍक्टिंगचे वगैरे व्हिडिओ पण टाकले. आता प्रत्येकाचंच असं असतं, जेव्हा आपण सोशल मीडियावर येतो ना, जेव्हा काही करायचं जर म्हटलं ना, कॉन्फिडन्स खूप असतो पण नॉलेज कमी असल्यामुळं काय होतं, थोडासा त्या कॅमेऱ्याच्या पुढे आल्यानंतर किंवा आपण आजूबाजूच्या लोकांचा विचार करत असतो त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लो होतो आणि आपल्याला जे परफेक्ट द्यायचंय ना ते आपण देऊ नाही शकत. तर सगळ्यात आधी काय करायचं, हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी करायला लागायच्या आणि त्याने काय होतं, मग डेव्हलप पण होतो आपण आणि शिकायला पण खूप काही मिळतं. माझं तसंच झालं. मी खूप काही रिसर्च केला, शिकले आणि शिकता शिकता बघता बघता मी ते कंटेंट फॉलो करत गेले. तर असं करता करता माझी 27 सप्टेंबरला माझी एक रील व्हायरल गेली, जी बियाची होती पहिली रील माझी. तर मी रील जेव्हा माझी रील व्हायरल गेली ना, त्यावेळी मला लगेच कळलं की नाही, हा मुद्दा, हा टॉपिक आहे ना लोकांना आवडतो आणि हा त्यांच्या फायद्याचा आहे, जे आपण त्यांना त्याबद्दल नॉलेज देऊ शकतो. तर मी ती फील्ड तिथून निवडली. मी ठरवलं नव्हतं की मला हे सगळं काही करायचं. मला तिथे सक्सेस मिळाला त्याच्यामुळे मी ती गोष्ट फॉलो करते. जेन्युइनली म्हणजे मनापासून सांगते की मला त्या रीलमधून मला कळलं. असंच असतं, जेव्हा आपण खूप काही करतो ना, तर एखादी रील व्हायरल गेली ना की समजून जायचं की चला ठीक आहे, हे आपल्यासाठी बेस्ट आहे ना, आता आपल्याला इथून पुढेच हेच करायचं आहे. तर पहिली गोष्ट तशी की माझे फॉलोअर्स त्याच्यामुळे वाढले की त्यांना माझे रील याच्यामुळे आवडतात की त्याच्यात त्यांना घेण्यासारखं नॉलेज आहे. तर आपण जेव्हा पण केव्हा इंस्टाग्राम किंवा कुठल्याही फील्डमध्ये येतो ना, तर आपला विचार न करता आपल्याला लोक का सबस्क्राईब करतील का किंवा का फॉलो करतील ना, याचा विचार जर करून आपण याच्यावर आलो तर आपल्याला, मला तरी वाटतं की लवकर ह्या गोष्टीत यश मिळतं. तर हा माझा पहिला प्रश्नाचं उत्तर होतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एवढे व्ह्यू कसे येतात? तर एवढे व्ह्यू कसे येतात हा मेन मुद्दा आहे. तर एवढे व्ह्यू याच्यामुळे येतात की मी काय केलं, आधी जे मोठाले क्रिएटर आहे आणि सगळ्यात मोठं जर म्हटलं ना, आता मी जरी तुम्हाला इथे सांगते, पण सगळ्यात मोठा ना युट्यूब बाबा बसलेला आहे. तिथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे तिथे आपल्याला. तर मी काय केलं, खूप खूप रिसर्च नाही केला. 8-10 दिवस मी त्याच्यातच घासले युट्यूबला की एक्झॅक्टली म्हणजे हुक कशी द्यायची. हुक म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ स्टार्ट होतो ना, तर आपल्याला काय बोलायचंय की जिथे लोक 3 सेकंदासाठी क्युरिओसिटीनं म्हणा की ही एक्झॅक्टली काय बोलते किंवा हा काय बोलतोय, असं त्याला हुक म्हणतात. की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होतो ना, तर त्याच वेळी काय करायचं असतं, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशासाठी व्हिडिओ बनवलाय ना, ते तुम्हाला स्टार्टिंगला सांगून द्यायचं असतं. का लोक तुमची स्टार्टिंगला बडबड ऐकतील आणि एंड पर्यंत की तुम्ही ह्याच्यात काय बोललात? नाही, त्यांच्या फायद्याचं जर असेल तर ते त्या गोष्टीसाठी थांबतात. फॉलोअर्स, सबस्क्रायबर किंवा ज्यांनी तुम्हाला फॉलो वगैरे केलेलं नाही, व्ह्युअर्स, ते त्या गोष्टीसाठी थांबतात जेव्हा तुम्ही स्टार्टिंगचं मुद्द्याला बोलून देतात. त्याला म्हणतात हुक. आणि दुसरी गोष्ट आहे क्लिअरिटी. तुमच्याकडे साधा मोबाईल जरी असेल ना एखादा, कॅमेरा त्याचा चांगला असेल किंवा नाहीये तुमच्याकडे लाखभराचा मोबाईल, 50,000चा, तरी सुद्धा फिल्टर लावायचं नसतं व्हिडिओला. कारण की अल्गोरिदम कसं आहे माहितीये का इंस्टाग्रामचं आणि युट्यूबचं, की क्लिअरिटी पण मॅटर करतात या गोष्टीसाठी. तर तुम्हाला ना हे शो करायची गरज नाहीये. आजकाल फिल्टरची दुनिया आहे, सगळ्यांना माहितीये. तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा आहे ना, तर मग क्लिअरिटीकडे पण लक्ष द्यायला हवं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे
की तुम्हाला रोज रोज तुम्ही काय करताय ना, तर त्याचा ना तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही व्हायरल नाही झालेले असतात त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीवर अभ्यास करायचा असतो, की आपला रोज व्हिडिओचा टायमिंग इंस्टाग्राम आहे ना, तुम्हाला आतमध्ये बऱ्याचशा अशा सेटिंग आहे जे मी तुम्हाला वाटलंच तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवून सांगेल, की आतमध्ये इंस्टाग्रामच्या आतमध्ये बरेच अशा सेटिंग आहेत, बरेच असं नॉलेज दिलेलं आहे आपल्याला. तिथे लिहिलेलं असतं की आपले व्ह्युअर्स कधी ऍक्टिव्ह असतात, 6 ते 9, 8 ते असं 10, दुपारी की संध्याकाळी, असं सगळं तिथे असतं नॉलेज दिलेलं. तर तुम्ही युट्यूबला जाऊन ना तिथे सर्च करून तुमच्या आयडी मध्ये येऊन तिथे पण बघू शकता. जेव्हा आपण नवीन असतो ना, तर त्यावेळी काय करायचं, टायमिंग महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या टायमिंगला व्हिडिओ टाकता आणि तुमचं नियमितपणे ती गोष्ट लगातार जर तुम्ही 45 दिवसासाठी जर कराल तर तुमचा एकतरी व्हिडिओ व्हायरल जातो. मी हेच केलं होतं. मी आधी खूप रिसर्च केला, अभ्यास केला आणि मी कंटिन्यू मी 45 दिवस व्हिडिओ टाकायचं ठरवलं होतं. पण माझा 12वा किंवा 10वा 11वाच व्हिडिओ माझा व्हायरल गेला. त्याच्यानंतर माझे जे व्हिडिओ व्हायरल जायला लागले, कारण की मला ना ते अल्गोरिदम समजलं आणि मला हे पण समजलं, एक तर माझा त्या हुकवर पण अभ्यास झाला होता. दुसरी गोष्ट की मी फिल्टर वगैरे लावायचं सोडून दिलं होतं, की नाही आपल्याला फिल्टरच नाही लावायचं, जसं असेल तसं असंच आता. कारण की एक गोष्ट आहे ना, जर आपण इथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येतो ना, तर आपण लाईफ टाईम ती गोष्ट फॉलो करू शकतो किंवा नाही करू शकत. म्हणजे की फिल्टर लावायचं की काय करायचं, तर ह्या गोष्टी ना सोडून द्यायच्या, डोक्यातून काढून टाकायच्या, की आपल्याला ना व्ह्युअर्स पाहिजेत आणि व्हिडिओ जास्त व्हिडिओला व्ह्यू कसे येतील ना, तर ते असे येतात. पहिली गोष्ट हुक, दुसरी गोष्ट की तुम्ही एका मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आणि तिसरी गोष्ट की तुम्ही स्टार्टिंगला मुद्द्याचं बोलून टाकायचं तुम्हाला जे काय द्यायचंय ते. आणि चौथी गोष्ट आहे व्हिडिओ व्ह्यू यायची किंवा व्हायरल जायची, की तुम्ही ना रोजच्या व्हिडिओमध्ये थोडा थोडा बदलाव करत जा. आणि तुम्ही जे नवीन क्रिएटर म्हणजे मोठाले क्रिएटर आहे ना, तर त्यांना बघा, त्यांना बघून शिका. मी पण त्यांनाच बघून शिकलेली, की हे चालू कसं करतात, मधात कसं म्हणजे काय बोलतात आणि एंड कसा करतात आणि किती मिनिटाचा असतो ह्यांचा बोलायचं. भाषा आपली आपली ज्या भाषेत बनवायचं आहे ना त्याच भाषेत बनवायचं. माझी जी भाषा आहे मी त्याच भाषेत बनवते आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या ह्या जी माझी घरची भाषा आहे त्या भाषेत मी व्हिडिओ बनवते, म्हणून माझ्या व्हिडिओला व्ह्यू पण येतात आणि माझे विचार लोकांपर्यंत पण जातात आणि त्यांना माझा व्हिडिओ आवडतो. तर दुसरा मुद्दा असा होता. आणि तिसरा मुद्दा असा आहे की व्हिडिओ म्हणजे जे की मी दुसऱ्याच प्रश्नात सांगितलं की व्हिडिओ केव्हा पोस्ट करायचा. तर व्हिडिओ तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की एक्झॅक्टली टाइम लक्षात ठेवायचा. असं 9:30ला, 9:15ला, 8:15ला, दुपारी 12ला असा व्हिडिओ नाही पोस्ट करायचा. एकतर मी माझ्या अनुभवानं सांगते, एकतर रात्री 9ला व्हिडिओ पोस्ट करायचा किंवा सगळ्यांना टायमिंग माहिती असतात की लोक थकून भागून घरी आलेले असतात, बेडवर असतात आणि तो टाइम आहे ना, खरं जर म्हटलं तर मोबाईल बघण्याचा असतो किंवा दुपारच्या वेळेला बायका एकदम फ्री झालेल्या असतात, कामं वगैरे थोडंसं आवरून बसलेले असतात, तो एक टाइम असतो. आणि तिसरा टाइम की तुम्ही मॉर्निंगला 6ला पण व्हिडिओ पोस्ट करू शकता. शक्यतो मी रात्रीच व्हिडिओ पोस्ट करते कारण की माझे फॉलोअर्स तेव्हा जास्त ऍक्टिव्ह असतात. तर ह्या गोष्टी ना तुम्हाला एकदम करायची गरज नाही, तुम्ही एकदा चालू तर करून द्या ह्या गोष्टी. तुम्हाला जर खरंच सोशल मीडियावर यायचे ना, तुम्ही पेशन्स ठेवा आणि पेशन्स याच्यासाठी ठेवा की कधी कधी काय होतं माहितीये का, आपण ना जोमाने येतो. माझं पण तसंच झालं होतं. मी कितीकदा तरी हे फील्ड पकडलं आणि सोडलं, पण आता नाही सोडणार कारण की आता मला कळलंय हे सगळं आणि मला वाटतं की मी काहीतरी करते चांगलं. तर मग असंच आहे, जेव्हा आपण कुठली गोष्ट करतो ना तर त्यावेळी काय करायचं, पेशन्स सोडायचे नाही. जर तुम्हाला ती गोष्ट मनापासून आवडती ना तर अजिबात विचार नाही करायचा की शेजारचे काय म्हणेल, मित्र परिवार काय म्हणेल, ओळखीचे काय म्हणेल, गावात काय म्हणेल. मुद्दा पहिली गोष्ट, गावात शेजारी किंवा मित्रपरिवार ह्या लोकांमुळे आपण फेमस होणार नसतो. एवढ्याच लोकांमुळे आपल्याला व्ह्युअर्स किंवा आपले रीलला व्हायरल जाणार नसते ती रील. तर ह्या लोकांचा विचार करणं सोडून द्यायचा. जर आपण सोशल मीडियावर यायचं जर म्हटलं ना, खूप जास्त त्रास जर होत असेल ना तर मग सांगायचंच नाही. जोपर्यंत आपण ठरवायचं की फेमस होऊन दुसऱ्या लोकांनी ह्यांना जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत आपण सांगायचंच नाही त्यांना की मी असं फील्ड आहे आणि इन्स्टावर किंवा युट्यूबला व्हिडिओ चालू केले. बिलकुल नाही सांगायचं, काही गरज नसते एवढ्या 10-5 सबस्क्रायबर लोकांची. बाकीच्या दुनियाभरात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात लोक बसलेले आहे ना ते लोक मेन असतात, ते आपले खरे सबस्क्रायबर असतात. त्यांना जर आपलं काही आवडलं, ते आपले विचार कोणीच नसतात, आपणही त्यांचं कोणीच नसतो, पण त्यांना जर आपले विचार आवडले तर ते आपल्याला करतात, सबस्क्राईब करतात, फॉलो करतात. तर त्या लोकांशी आपलं घेणं देणं नाही. उगाच कॉन्फिडन्स जाणाऱ्या लोकांशी डोकं लावायचं नाही. माझं हेच होतं. मी थोडंसं लाजत होते आधी आणि थोडीशी भीती असते मनात की आपण चालू जर केलं ना, जर नाही झालो सक्सेस तर मग कसं होईल. काही नाही, होतं माणूस, कंटिन्यू करा. मी तर डायरेक्ट ठरवलं होतं की मला 1 वर्षासाठी या गोष्टीमध्ये
मला म्हणजे इंटरेस्ट आहे आणि मला द्यायचे 1 वर्ष माझं घरातलं करून मी 1 वर्ष ह्या गोष्टीसाठी देणार आहे. पुढे चालून भविष्यात मला रिग्रेट किंवा मला म्हणजे आपण म्हणतो ना, की पश्चाताप नको व्हायला कुठल्या गोष्टीचा. त्याच्यासाठी मी म्हटलं एकदा करून तर बघू आणि एक्झॅक्टली मी 45 दिवसाचा टार्गेट होता माझा, की मी रिसर्च केले होते, खूप काही व्हिडिओ बघितले होते. तिथं होतं असं, की 45 दिवस व्हिडिओ टाका. कोणी म्हणत होतं 60 दिवस टाका, कंटिन्यू टाका, एकाच टायमाला टाका. तर मग मी काय केलं, मी ठरवलं होतं, की आपल्याला 45 ॲटलीस्ट आपण 45 दिवस तरी रोज एका वेळेला व्हिडिओ टाकू. तर आधी काय झालं, मी 45 दिवसाचं टार्गेट होतं माझं, तर माझा 27 सप्टेंबरला 12वा किंवा 13वा व्हिडिओ माझा व्हायरल झाला आणि तो व्हायरल झाला ना, तर एक्झॅक्टली मला टाइम माहित नव्हता, की मी कधी पोस्ट केला तो व्हिडिओ. मग नंतर काय झालं, त्याच्यानंतर मी 2-3 व्हिडिओ टाकले, तर मग त्याचं ना थोडंसं रीच वाढली पण माझ्या व्हिडिओची. कारण की जो आधीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ना, त्याला बघायला लोकं जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये येतात ना, तर लोकं आपल्या बाकीच्या व्हिडिओला जे आपण 1-2 दिवसापूर्वी टाकलेले असतात, त्या व्हिडिओला पण बघतात. मग त्याच्यामुळे आधीच्या व्हिडिओमुळे या व्हिडिओची रीच पण वाढली होती. मग एक्झॅक्टली मला टाईम कळत नव्हतं, कारण की माझं ना इकडे व्हिडिओ बनवणं पण चालू असतं आणि तेच करायचं जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो एखाद्या गोष्टीच्या मागे पॅशन म्हणून लागतो ना, तर त्यावेळी काय करायचं, दुसरीकडे रिसर्च करत राहायचा आणि आपल्यात थोडं थोडं बदलाव आणायचा. त्या गोष्टीत ऑटोमॅटिक सुधारणा होती. आपण त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो आणि ह्या अशाच पद्धतीने रिसर्च करून करून ह्या अशा गोष्टी करायच्या, ज्या मी केल्या तेच मी तुम्हाला सांगितलं. आणि तिसरा प्रश्न असा आहे, की व्हिडिओ बनवायला कुठल्या वस्तू लागतात? जेव्हा आपण नवीन व्हिडिओ बनवतो ना, मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवायला चालू केलं, मला कुठल्या वस्तू नको होत्या आणि लागल्याही नाही. कारण की जर आपली इन्कम नाहीये, कमाई नाही, तर घरातले पैसे कशाला ना खर्च करायचे. आणि हे जे टूल्स येतात ना, जे आपण स्टँड असतात, गिम्बल असतात, लाइटिंग असतात, हे खूप महागमध्ये जातात. तर माझं होतं, की आता आपण सुरुवातीला थोडं तर काहीतरी चालू करून बघू. मग मी ते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, तर तेव्हा नवीन-नवीन ना मला व्हायचं, की नाही यार हे दुसरे व्हिडिओ जेव्हा रिकमेंडमध्ये यायचे ना, तेव्हा होतं की नाही ह्याच्याकडे हे मग मला ते पण हवंय. पण एक होतं की यार एवढे पैसे खर्च करून जर नाही झालो फेमस तर मग ते अंगावर पडेल, जर नाही वाढले फॉलोअर्स तर. असं होतं. पण माझं ठरलं होतं की मला वस्तू कुठल्याच लागत नाही. तर जेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवणं चालू करायचं तर त्यावेळी तुम्ही वस्तूंच्या मागे नका लागू. साधा मोबाईल असला अगदी तरी पण चालतो. तुम्हाला iPhone, Samsung वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवातीला गरज पण नाहीये. फक्त एवढे फिल्टर लावत जाऊ नका कुठल्या गोष्टीला. कारण की जितके व्हिडिओ क्लिअर आणि जितके नॅचरल प्युअर व्हिडिओ राहतात ना, अल्गोरिदमवर ते व्हिडिओ तेवढे समोर जातात Instaच्या किंवा YouTubeच्या. तर फिल्टर लावत जाऊ नका शक्यतो आणि मुद्द्याचं बोलत जा. आता जसं मी वायफळ बोलते ना, असं नाही, की मुद्दा मांडा, जो मुद्दा लोकांना तुमचा आवडेल आणि लोकं जेणेकरून तुम्हाला फॉलो करतील. तुम्हाला जसे-जसे तुम्ही व्हिडिओ बनवत जाल ना, तसा-तसा कॉन्फिडन्स येत जातो आणि तुम्हाला कळत जातं, कुठल्या व्हिडिओमुळे आपले फॉलोअर्स वाढले, कुठले लोकं कसल्या व्हिडिओवर काय कमेंट करतात ना, तिथे समजून जातं आपल्याला, की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. फक्त एवढं आहे, की जर एखादी गोष्ट चालू जर केली ना, तर ॲटलीस्ट त्याला 2-3 महिन्यासाठी का होईना बंद नका करू आणि थोडाफार प्रतिसाद जर हळू जरी येत जर असला, तर ते कंटिन्यू करा. कधी ना कधीतरी एखादी 2 रील व्हायरल जाते आणि लोकांना तुमचा मुद्दा पटायला लागतो आणि तुमच्या टॉपिकनुसार तुम्हाला तो क्राऊड मिळायला लागतो, ते फॉलोअर्स मिळायला लागतात. आणि लाजणं सोडून द्या. पहिली गोष्ट जर म्हटलं तर. हा होता तिसरा मुद्दा. आणि चौथा होता, की व्हिडिओ बनवणं सोपं आहे का? अगदी सोपं आहे व्हिडिओ बनवणं. बिलकुल अवघड नाहीये व्हिडिओ बनवणं. सोपं म्हणजे कसं आहे, खूप लोकं बऱ्याचशा गोष्टी आहेत, CapCut वगैरे असे काही ॲप आहे, VN आहे. तर मी आधी जेव्हा ब्लॉग बनवायची ना, तर तेव्हा मी त्याच्यावर ते बनवून बघायची. पण हे माझं जे फील्ड आहे आणि व्लॉग जे आहेत ना, याला CapCut वगैरे आपल्याला जर असे मोशन्स वगैरे जर लावायचे जर नसेल, नावं-बिवं जर लावायचे जर नसेल, तर तुम्ही डायरेक्टली Instaला व्हिडिओ एडिट करू शकता. मी डायरेक्टली Instaलाच व्हिडिओ एडिट करते. छोटे-छोटे आपले व्हिडिओज घ्यायचे आणि तिकडे एडिट करायचे. आणि सगळ्यात मेन जर म्हटलं एवढं सगळं येत जर नसलं ना, तर सगळ्यात आधी चालू करून द्यायचं. आपलं जे काय ना Instaला किंवा YouTubeला जे काही चालू करायचं ते चालू करायचं आणि सगळं नॉलेज तुम्हाला YouTubeला मिळून जातं. मी सगळं सगळं मला जे काही येतं आता ते सगळं YouTubeपासून शिकलेली आहे. तर मग हे असं करायचं आणि जास्त फार अवघड नाहीये आणि व्हिडिओ बनवणं खरंच सोपं आहे. मनातली भीती निघून गेली ना, तर खरंच खूप खूप सोपं आहे. मलाही आधी भीती वाटायची. मला खूप दिवसाचे व्हिडिओ बनवायचे होते. पण माझं असं होतं, की नाही माझं वजन वाढलेलं आहे. मी थोडंसं स्लिम होईल, माझं वजन कमी होईल, तेव्हा मी व्हिडिओ बनवणं चालू करेल. असं करता-करता माझे TikTokपासून आतापर्यंत 5-6 वर्ष निघून गेले. आज मी कुठल्या कुठे असते. इट्स ओके. देर आहे दुरुस्त आहे. तर अशी होती माझी जर्नी. आणि व्हिडिओमधून पैसे कमवल्या जातात का? तर हो, व्हिडिओमधून पैसे कमवल्या जातात. व्हिडिओमधून पैसे कसे कमवल्या जातात, की सबस्क्रायबर वगैरे हा सगळा खूप मोठा लंबा व्हिडिओ होईल. तर याच्यासाठी मी नंतर दुसरा एखादा व्हिडिओ बनवेल.
पण इन्स्टावर जेव्हा तुम्हाला व्ह्यू येतात, तुमच्या इंस्टाग्रामला कुठल्या व्हिडिओला तुम्हाला जास्त व्ह्यू यायला लागले, भलेही तुमचे 2-4 हजार फॉलोअर जरी असले, पण तुम्हाला 1 लाख 2 लाख 50,000 असे व्ह्यू जर असले, तर तुम्हाला ब्रँड कोलॅबरेशनसाठी ऑफर करतात. काही फुकटही देतात की आमचं प्रोडक्ट वापरा आणि याच्या बदल्यात रील शूट करून द्या. तसं बिलकुल करायचं नाही. व्ह्यू महत्वाचे आहे, व्ह्यू आणायचे. आता हे माझ्या मागे जे 2 बॉक्स दिसतात ना तुम्हाला, हे तर ते माझे कोलॅबरेशनसाठी आहे. आणि जेव्हा आपण कोलॅबरेशन करतो ना, तर पेड पण असतात ते. मला बऱ्यापैकी त्याचे पैसे आता मिळायला लागलेले आहेत. तर बरेच वेळेस काय होतं की आपण जेव्हा यूट्यूबवर किंवा इन्स्टाला फेमस व्हायला लागतो ना, तर त्यावेळी काय होतं की हे जे कोलॅबरेशन करतो ना आपण, तर तिथे ना बरेच व्ह्युअर्स नाराज होतात, आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर नाराज होतात. तर मला तरी असं वाटतं की नाराज होण्याचं काही एवढं कारण नाही आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी त्या जर्नीसाठी चालू झालेल्या असतात, पैशांसाठी. तर हे कोलॅबरेशन आल्याच्या नंतर व्हिडिओ करणं, पैसे कमवणं, हा प्रत्येक क्रिएटरचा एक स्वप्न असतं आणि अधिकार असतो. कोणाला नसेल घ्यायचं तर नाही घ्यायचं, पण ते तेवढा सपोर्ट करायचा. मी खूप काही क्रिएटर बघितले की त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन, मग तुम्ही आता हे विकायला लागले, मग तुम्ही आता असे पैसे कमवायला लागले. पण मग आता काय करणार, म्हणजे सोशल मीडियावर त्याच्यासाठीच येतात ना, घ्या वाटले तर घ्यायचे, नाही तर नाही घ्यायचे. पण ते आलेले कोलॅबरेशन असतात, प्रमोशनचे व्हिडिओ. आज आपण एखाद्या टीव्हीवर एखादी ऍड बघतो, तर आपण त्यांना जाऊन नाही म्हणत ना सेलिब्रिटींना की तुम्ही असं असं करताय, तुम्ही पिक्चरमध्ये पण पैसे कमवताय. तसं असतं, जे चांगले सबस्क्रायबर फॉलोअर आहेत ते काही बोलत नाही, पण एखादे 2 असतात ज्यांना राग येतो, तर त्यांचं पण वाईट मानून नाही घ्यायचं. जाऊ दे, ते आपलेच लोक आहे म्हणून एक्सेप्ट करायचं आणि डिमोटिवेट नाही व्हायचं. 1-2 जर घाणेरड्या कमेंट जर सुरुवातीला जरी, पण काय असतं की आपल्या आजूबाजूचे कुचके लोक असतात जे आपल्याला घाण कमेंट करत असतात फेक बिक अकाउंटहून, डिरेक्टली सरळ सरळ त्यांना असं कचकन ब्लॉक करायचं, माहितीये का, ठेवायचंच नाही अकाउंटला, डिमोटिवेट व्हायचंच नाही. जशी कमेंट बघितली तसं ब्लॉक करायचं. म्हणजे त्याला तिकडे काढ म्हणा, तुला 17 आयडिया, तू मला कधी फॉलोच करू शकत नाही, अजिबात नाही. दिसलं असं काही कुठे कमेंट वगैरे, लगेच डिलीट, आणि आपलं जे काय ते चालू ठेवायचं. मग असे होते तुमचे 4 प्रश्नांचे उत्तर. काही जर असेल तर मग मला कळवा, म्हणजे मी डबल व्हिडिओ बनवेल मग. चलो बाय. आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय.